ही लढाई भाजप आणि शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये आहे व जो आमचा उमेदवार विजयाकडे वाटचाल करणारा या आमच्याकडे लोकांनी दुर्लक्षित करावं व भारतीय जनता पार्टीने याच्यामध्येच हे लढाई आज दाखवण्याचा प्रयत्न केला गेला। ह्याच्या विरोधात आम्ही ज्यावेळेस ती क्लिप सोशल मीडियावर पसरली झाली त्यावेळेसच आम्ही ऍक्शन घेतली। आम्ही जे आपले निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांना संपर्क केला, त्यांच्याशी संपर्क करून लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली, पण त्या दिवशी काय आमचा संपर्क झाला नाही। त्याच्यामुळे आम्ही युवासेनेच्या माध्यमातून जवळपास पूर्ण तालुक्याची बॉडी घेऊन आम्ही दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली। जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं, त्यांना सर्व प्रकार विस्तृत सांगितला। त्यावेळेस जिल्हाधिकारी साहेबांनी आम्ही दिलेल्या निवेदनावर लगेच तिथं मार्क केलं की लवकरात लवकर ह्याच्यावर ऍक्शन घेऊन कारवाई करण्यात यावी। पण ह्या प्रकार 1 तारखेला झाला सकाळी, परंतु 1 तारखेच्या दिवशीही त्या सोशल मीडियाच्या साईडवर तो एक्झिट पोल चालूच होता, त्यांनी काढून घेतला नव्हता। आणि त्याच्यानंतर 2 तारखेची इलेक्शन झाली, परंतु कसलीही कारवाई करण्यात आलेली नाही। हे जेव्हा आमच्या लक्षात आलं की प्रशासन चालढकलपणा करत आहे, एकमेकावर ढकलत आहे, ह्याच्यानंतर आम्ही निवडणूक आयोगाकडे धाव घेतली। निवडणूक आयोगामध्ये झालेला सगळा प्रकार एव्हिडन्स सहित आम्ही त्यांना दिला। त्याच्यावर निवडणूक आयोगाचा लगेच रिप्लाय आला व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिला की तुम्ही स्वयंस्पष्ट अहवाल सादर करावा, लवकरात लवकर स्वयंस्पष्ट अहवाल सादर करावा। जेव्हा हा अहवाल आला तेव्हा त्यांनी हळूहळू त्यांची कागद काढायला चालू केली। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपल्या इथल्या त्यांनी 3 तारखेलाच आपल्या सायबरला कंप्लेंट दाखल करा म्हणून कागद दिला होता, पण त्याच्यावर कसलीही कारवाई झाली नव्हती। निवडणूक निर्णय आयोगाने जेव्हा धक्का दिला त्यावेळेस हे सगळं प्रशासन खडबडून जागे झालं व कारवाईच्या दृष्टीने त्यांनी पावलं उचलली। पण त्याच्यातही त्या अधिकाऱ्यांनी एवढा ढिसापणा केला की नुसता कागदपत्र खेळ चालू केला की फुटबॉलचा खेळतात इकडून तिकडे तिकडून इकडे, त्यांनी एकमेकावर कागद दाखलायला चालू केली। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आचारसंहिता कक्ष प्रमुखावर कागद टाकला की तुम्ही काय कारवाई करावी। आचारसंहिता कक्ष प्रमुखांनी जो की सोशल मीडियाचा सर्व्हेलन्स होता त्यांच्याकडे कागद दाखवला, परंतु कुठलीही कारवाई झाली नाही। त्याच्यामुळे जेव्हा SP मॅडमला आम्ही जाऊन भेटलो, सविस्तर चर्चा केली, तेव्हा SP मॅडमचं म्हणणं आलं की इथं सरळ व्हिडिओ आहे दिसतोय तर डायरेक्टच गुन्हा दाखल करा। तरी पण नगरपालिकेच्या लोकांनी अशी मागणी केली की तुम्ही आम्हाला काय दिसेल सांगायचं, म्हणजे जेव्हा इकडून कागद गेला की तुमची 2 माणसं ऑफिशियली पाठवा आणि गुन्हा दाखल करा। 9 तारखेची गोष्ट आहे, त्यावेळेस त्यांनी तो जेव्हा पत्र काढलं SP ऑफिसनं त्या दिवशी 9 तारखेला त्यांनी सोनखेडकर नावाचा डेप्युटी कलेक्टर पदाचा वर्ग 2 चा अधिकारी त्याच्यावर नेमून प्रत्यक्ष उभा राहून कायदेशीर कारवाई करून घ्या असा आदेश सोनखेडकर साहेबांना काढला। 9 तारखेची ही घटना होती, परंतु सोनखेडकर साहेब 10 तारखेला ऑफिसला गेले, सायबरच्या तिथं बसले आणि तिथेही त्यांनी प्रयत्न केला की माझा कुठेही यात संबंध येऊ नये, माझं नाव कुठे येऊ नये। आता मला एक गोष्ट सांगा, कायदा कुणाचा मोडलाय? कायदा निवडणूक कक्षाचा मोडला ना, आचारसंहिता भंग झालेली आहे, तर ह्यांनी मग फिर्यादीमध्ये ह्याचं नाव आलंच पाहिजे ना। ह्यांनी 2 दिवस तो प्रकार चालढकलचा केला की माझं फिर्यादीमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं नाव येऊ नये, त्यानंतर सोनकरकर त्यांची निवड केली होती त्यांचं नाव येऊ नये। ह्यांनी असा वेगळा अजब प्रकार होता, तिथं गेल्यावर मी बघितलं की ही राकेश सुरेशची तक्रार आणि हे राकेश सुरेशने दिलेले पुरावे ह्याच्या आधारे तुम्ही गुन्हा दाखल करा। अहो पण तुम्ही ते पुरावे दिलेले चेक केले का नाही? न चेक करता तुम्ही गुन्हा दाखल करताव का? म्हणजे ही 2-3 दिवस ह्यांनी अशी चालढकलपणा केल्यावर शेवटी सायबर पोलीस स्टेशननं बघा किती नामुष्कीची गोष्ट आहे, त्यांनी लेटर काढलं की निवडणूक कर्मचारी जे आहेत ते गुन्हा दाखल करायला टाळाटाळ करत आहेत। आणि त्यावेळेस आपल्या सगळ्या समाज माध्यमावर प्रेशर येत होतं, आपल्या पेपरमध्ये सगळ्याकडे बातम्या लागल्या होत्या। ह्याच्या अनुषंगाने प्रेशर वाढत असताना काल संध्याकाळी जाऊन सोनखेडकर साहेबांनी धाराशिव 2.0 ऑल अबाउट धाराशिव आणि जिल्हा धाराशिव ह्यांच्या ऍडमिनवर गुन्हा दाखल केला। म्हणजे एकतर आम्ही 30 तारखेला तक्रार केली होती
12 तारखेचा दिवस सुद्धा लागला ह्यांना हे गुन्हा नोंद करण्यासाठी. तर आमचा ह्यात आरोप काय माहिती आहे का, हा जो यानं बनवलेला जो व्हिडिओ आहे तो नेमका कुणी आणि कुठल्या हेतूने तयार करून घेतला, त्याच्यानंतर ह्यांचा मास्टर माइंड कोण आहे, हा जो सोशल मीडिया पेजवरून जो व्हिडिओ पडला बनवणारा तर शोधावाच लागेल तुम्हाला. आणि त्यानंतर हा सोशल मीडियावरून जो व्हिडिओ पडला ह्यांच्या पाठीमागचा मास्टर माइंड. कारण काही माझी अशी चर्चा झाली की 2 तर पेज असे आहेत की त्या पेजवाल्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. काय तुटपुंचे पैसे देऊन त्यांना आम्ही घेतो काय घेत होत नाही, तुम्ही व्हिडिओ टाका असं म्हणून त्याला टाकायला लावलं. त्याच्यामध्ये धाराशिव 2.0 हे जे पेज आहे आणि त्यांचं जे ॲडमिन आहेत हे मास्टर माइंड असण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आम्ही शासनाला अजूनही आमचा लढा चालू आहे. काल FIR दाखल झाली आहे, परंतु ह्यांचे पाठीमागचे ॲडमिन हुडकून लवकरात लवकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी, यांचा शिक्षा व्हावी व ह्यांचे जे फेसबुक पेज आहेत ते पेज कायमचे बंद करण्यात यावे अशी आमची मागणी आहे युवासेनेतर्फे आणि शिवसेनेतर्फे. आपण बघितलं असेल की धाराशिव 2 जिल्हा धाराशिव आणि ऑल अबाउट धाराशिव या तिन्ही पेजच्या माध्यमातून निवडणूक मतदान एक दिवसावर असताना त्यांनी पेड न्यूज म्हणतो मी त्याला, पेड न्यूज आणि फेक न्यूज प्रसारित केली. त्याच्या पाठीमागचा उद्देश काय होता की मतदानावरती परिणाम व्हावा. आणि त्यांनी त्याच्यामध्ये दाखवले की खरं तर वास्तविक पाहता भारतीय जनता पार्टी या लढतीमध्ये कुठं दिसून आली नाही, परंतु नसलेल्या लढतीमध्ये त्यांना दाखवण्यासाठी त्यांचा हा टास होता. आणि पेड न्यूज केलेली आहे त्यांनी, पैसे घेऊन त्यांनी ते व्हिडिओ याच्या माध्यमातून प्रसारित केला. पण माझं एक म्हणणं आहे की त्यांना हा व्हिडिओ कोणी बनवून दिला, हा व्हिडिओ कोणी तयार केला, कोणाच्या नंबरवरून त्यांना पाठवला गेला, ह्याच्या पाठीमागं कोण आहे हे अगोदर तपासणं गरजेचं आहे. परत त्या धाराशिव 2चं जे पेज आहे त्या माणसाचा त्याचा जो ओनर आहे त्याचे बँक अकाउंट तुम्ही चेक करावे सगळ्यांनी. आम्ही तशी मागणी पण करणार आहे निवडणूक विभागाला की त्याला कुणी पेमेंट दिलेलं आहे, त्याला कुणी पैसे दिले, त्या पैशाच्या आधारे त्याने ती पेड न्यूज केली आणि खोटी बातमी प्रसारित केली. दुसरा विषय असा आहे की आमचं तर स्पष्ट म्हणणं आहे त्याच्यामध्ये की तो राणा पाटलाचा आणि मल्हार पाटलाचा कार्यकर्ता आहे. तुम्ही त्याच्या पेजवरती जाऊन बघा की त्याच्या जेवढ्या काय त्यानं ही केली असतील, पोस्ट टाकले असतील, त्याच्यातल्या 100 पैकी 99 पोस्ट त्यांच्या आहेत. शेवटी जास्त त्याचा अधिकार आहे, परंतु त्यांनी निवडणूक उद्या मतदान असताना ही बातमी प्रसारित करणं म्हणजे आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल त्याच्यावरती व्हावा. पैसे घेऊन अशी खोटी बातमी प्रसारित केली त्याचा पण गुन्हा त्याच्यावरती दाखल व्हावा. आणि मी सांगतो तुम्हाला की आपण बघितलं असेल 2004ची विधानसभा निवडणूक ही पूर्ण जिल्ह्याला महाराष्ट्राला माहिती आहे. कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेब हे अपक्ष म्हणून या ठिकाणी निवडणूक त्यांनी लढवली. त्यांच्या विरोधामध्ये डॉक्टर पद्मसिंह पाटील गृहमंत्री होते, राज्याचे मंत्री होते, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उभारले होते. त्यावेळेस पण उद्या मतदान असताना एका खोट्या वर्तमानपत्रामध्ये खोटी बातमी पैसे देऊन छापली गेली आणि त्याच्यामध्ये लिहिलं गेलं की पवनराजे निंबाळकर यांचा डॉक्टर पद्मसिंह पाटील यांना पाठिंबा. त्या आधारे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि ती निवडणूक फक्त 484 मतांनी राजेसाहेबांनी त्यावेळेस हारली निवडणूक. वास्तविक पाहता हे जर प्रसारित झालं नसतं तर 25,000 मताधिकांनी राजेसाहेब त्या ठिकाणी निवडून आले असते. म्हणजे विरोधकाचा कायम रडीचा डाव खेळायचा त्यांचा कायमचा प्रयत्न आहे, परंतु धाराशिव शहरातील जनता अशा बोलतापाला बळी पडणार नाही. त्यांना माहिती आहे की हे फेक आहे, परंतु अशा कुठल्याही प्रकारचा ह्याच्या पुढे असा विषय होऊ नये आणि याच्यामध्ये आम्ही कायदेशीर कारवाईची मागणी आणि ह्याला हे व्हिडिओ कोणी बनवून दिला आहे, याचे बँक स्टेटमेंट तपासण्यात यावे, याला आर्थिक व्यवहार झालेला आहे का, त्या व्यक्तीला अटक करणं गरजेचं आहे, त्याचा लॅपटॉप त्याचा मोबाईल जप्त करणं गरजेचं आहे. हे जर जप्त झालं तर सगळ्या गोष्टी आपल्यासमोर येतील की त्याला पैसे कोणी दिलेत, ही फेक न्यूज करण्यासाठी, ही पेड न्यूज करण्यासाठी त्याला पैसे कोणी दिलेत, ह्या गोष्टी सर्व समोर येतील. आणि तुम्ही बघा तो जो ॲडमिन आहे पेजचा तो कायम राणा पाटलाच्या ऑफिसला बसलेला असतो, म्हणजे तो राणा पाटलाचा कार्यकर्ता आहे, मल्हार पाटलाचा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं त्याच्यावरती कारवाई कडक करण्यात यावी व त्या धाराशिव 2 या पेजवरती बंदी घालण्यात यावी अशी आमची मागणी आहे. जर निवडणूक विभाग धाराशिवनं जर ही कारवाई नाही केली तर आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे आमची या ठिकाणची आम्ही दाद मागणार आहे.
करायला कोण लावलं तुम्हाला? मी सांगितलं की जाहीर की तो राणा पाटलाचा कार्यकर्ता आहे. मल्हार पाटील राणा पाटलाच्या ऑफिसवर तो 24 तास बसलेला असतो आणि आमचं स्पष्ट म्हणणं आहे की त्या ॲडमिनचा बँक डिटेल्स चेक करावे. त्याला कोणी पैसे दिलेत, त्याला व्हिडिओ कुठल्या माध्यमातून तो तयार करून दिला, कोणी दिला हे जर तपासलं गेलं त्याच्या बँक डिटेल्समध्येच कळून जाईल किंवा त्याला हा बनावट फेक व्हिडिओ पेड न्यूज करण्यासाठी कोणी दिला याच्यावरून लगेच समोरच येते लगेच की कोण आहे त्याच्या पाठीमागे. षडयंत्र आहे. हे 100% षडयंत्र आहे. आणि षडयंत्र करणारी मी सांगितली तुम्हाला नावं राणा पाटील आणि मल्हार पाटील हे षडयंत्र करणारी नाव आहे. नाही लोकांना माहीत झालेलं आहे. मी लोकांनी 2004 मी त्यामुळे तुम्हाला उदाहरण दिलं. विरोधक कायम रडीचा डाव खेळतात. त्यांना वाटलं होतं की आपला जो उमेदवार आहे तो कुठंही स्पर्धेत नव्हता, त्याच्यामुळे त्यांनी हा पेड न्यूज आणि फेक न्यूज तयार केली. आम्ही लोकशाही मार्गाने राज्य निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आणि न्यायालयाने लढाई लढणार. तक्रारीची दखल घेण्यास उशीर झालाय, यावर कोणाचा दबाव? निश्चित त्या माझं तर म्हणणं आहे की पोलीस अधिकारी असतील किंवा तो ॲडमिन असेल त्यांची सीडीआर स्वतः तपासावी की ह्याच्या म्हणजे अधिकाऱ्यावर कोणाकोणाचा दबाव आला की गुन्हा दाखल करून घेऊ नका, या बाबतीत पण माहिती सगळी कळेल सीडीआर तपासत. आपण सगळं असताना एवढा वेळ लागतोय, काय का नेमकं कारण असू शकते? अहो आपण बघत नाही का देशापासून ते आपल्या जिल्ह्यापर्यंत आहे ते भारतीय जनता पार्टी सत्ता आहे आणि तो कार्यकर्ता भाजपचा आहे आणि त्यांनी त्याच्या बाजूने पेड न्यूज दिलेली आहे, त्याच्यामुळे त्याचं ते प्रोटेक्शन करणारच ना फेक न्यूजचा. त्याच्यामुळे त्यांचा दबाव असणार आहे 100% प्रशासनावर. पण निकाल लागण्याचा अपेक्षित आहे का तुम्हाला? कशाचा? म्हणजे तुमचं जे म्हणणं आहे ते मार्गी लागेल का विषय? नाही, आमचा निकाल आम्ही लोकशाही प्रमाणे आम्ही मार्गी लावण्यासाठी त्याचा पाठपुरावा करणार. ह्या पेजेसवर जे काय व्हिडिओ आले ते काय ऑटोमॅटिक तर आले नाहीत, मग कोणतरी टाकले, कोण आहे ते लोक? काय मी सांगितलं की त्यांना कोणी दिलंय, त्याचं बँक डिटेल्स असतील, त्याला पाठवणारा कोण आहे, त्याला अटक जर केली तर तो पटपट लागेल ना कोणी त्याला दिले तयार करून याच्या माध्यमातून बनावट व्हिडिओ त्याला कोणी तयार करून दिला. पेज बंद करायचं. पेज बंद करायची तर आम्ही मागणी केलेलीच आहे की सदरील पेज बंद करण्यात यावं व त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून हे पेज बंद करावं कायमस्वरूपी. तुम्ही तक्रार जेव्हा दाखल केली त्यावेळेस हे पेजचे जे चालक आहेत त्यांनी तुमच्याशी काय संपर्क केला का? नाही, माझ्याशी संपर्क नाही केला. आणि काय संपर्क करून काय करायचं? संपर्क करून हो का? काय उपयोग नाही. त्यांनी संपर्क जरी केला असता नसता केला तर आम्हाला त्याशी काय घेणं नाही. भविष्यात अशा गोष्टी घडू नये आणि पेड न्यूज करायच्या, फेक न्यूज करायच्या ह्या गोष्टीला कुठेतरी चपराक बसावी, त्याला आळा बसावा. आपण म्हणताय की लोकशाही मार्गाने न्याय मागला, विलंब लागेल होईल असं वाटत नाही. कुठं लोकशाही मार्गाने आम्हाला आंदोलनाचा मार्ग आहे, न्यायालयीन लढाई आहे. आम्ही प्रत्येक माध्यमातून आम्ही जायचा प्रयत्न करणार आणि हा विषय तडीच नेणार. 1 तारखेला तुम्ही निवेदन दिलं, 2 तारखेला 3 तारखेला एमसीएमसी कमिटीने एक पत्र काढलं, त्यात संनियंत्रण कक्ष आणि सायबर सेल अशा दोघांनाही पत्र काढलं होतं. मात्र सायबर सेलनं इनिशिएटिव्हच घेतला नाही, काय कारण असू शकतं? मी म्हणा नाही सायबर सेलचं काय म्हणणं होतं की व्हिडिओ धडे दिसतोय, सगळ्या प्रसारमाध्यमावर व्हिडिओ आलेला आहे, मग डायरेक्ट तुम्ही गुन्हा दाखल करा ना. सायबर सेलनं परत लेटर काढलं यांना नगरपालिका प्रशासनाला की तुमच्याकडले 2 माणसं पाठवून इथं गुन्हा नोंद करून घ्या. ह्याच्यामध्ये जाणीव बुजून टाळाटाळ करण्यात आलेली आहे. यांनी वेळ काढूपणा केलेला आहे मुद्दा म्हणून. त्याला प्रेशर असल्यामुळं नगरपालिकेकडे पाठवायची गरजच नव्हती, सायबर सेलनं इनिशिएटिव्ह का घेतलं नाही हा प्रश्न आहे. 100% त्यांच्यावर प्रेशर असणार ना, त्याच्यामुळे त्यांनी घेतलं. सगळेजण एकमेकांच्या घोटाळ्याचा प्रकार करायला लागले. सर्व पत्रकार बांधवांनी या पत्रकार परिषद